उद्धव ठाकरेंनी आवाज उठवल्यानंतर बॅगांची तपासणी सुरू झाली। पोलिसांसमोर पैशांची देवाणघेवाण सुरू। खासदार संजय राऊत यांचा निवडणूक आयोगाला पुन्हा एकदा टोला। रायगडमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी। म्हसळा येथील सभेसाठी दाखल झाले असता झाली बॅगांची तपासणी। छत्रपती संभाजीनगरमध्ये विशेष विमानानं हेलिकॉप्टरने येणाऱ्या नेत्यांची संख्या वाढली। 15 दिवसात 125 चार्टर विमान आणि हेलिकॉप्टर संभाजीनगरात उतरले। महाविकास आघाडी सत्तेसाठी कुठल्याही स्तराला जाते, वोट जिहादला चोख उत्तर देणं गरजेचं। छत्रपतींचा महाराष्ट्र त्यांच्या हातात देऊ नका, वोट जिहादवरून चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया। सोयाबीन विकू नका, 4 ते 5 दिवसात सोयाबीनला 7,000चा दर देणार। यशोमती ठाकूर यांचं शेतकऱ्यांना आश्वासन। भाजप पक्ष लाचार होतो आणि लाचारीमध्ये असे काहीतरी प्रयोग करतो। भाजपच्या बटेंगे तो कटेंगे मुद्द्यावरून आमदार विश्वजित कदमांची टीका। भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क। पुण्यातील निवासस्थानी वयाच्या 89व्या वर्षी प्रतिभा पाटील यांनी केलं होम वोटिंग। रत्नागिरीमध्ये अरुण कदम यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार संजय कदमांचे स्टिकर फाडले। शूटिंग करणाऱ्या त्याच गावातील पत्रकाराला देखील केली मारहाण। रामदास कदमांच्या भावाची दादागिरी। यवतमाळमध्ये प्रहारचे उमेदवार बिपिन चौधरींचं वाहन जाळलं। अज्ञात इस्मानं वाहन जाळल्याची माहिती। मध्यरात्री घरासमोरील वाहनाला लावली आग। किरीट सोमय्या यांच्याकडनं सज्जाद नोमानी यांच्यावर कारवाईची मागणी। निवडणूक आयोगाला पत्र लिहित केली मागणी। नोमानी वोट जिहाद करत असल्याची पत्रातून तक्रार। काही लोक पवार साहेबांचे फोटो लावतायत, ही निवडणूक पवार साहेबांची आहे का, अजित पवारांचा सवाल। मनोज जरांगे आज नाशिकच्या दौऱ्यावर। येवला तालुक्यातील गावांना जरांगे देणार भेट। राजकीय रणधुमाळीमध्ये जरांगेंच्या दौऱ्याला महत्त्व। अपघातग्रस्त रेडिको कंपनीच्या अंबादास दानवेंनी केली पाहणी। दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची केली मागणी। रेडिको कंपनीत कंटेनर फुटून झाली होती दुर्घटना। तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर। काँग्रेसचे उमेदवार सुभाष धोटे यांच्या प्रचारासाठी राजुरा येथे घेणार सभा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।